श्री स्वामी समर्थ माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये आपला स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाराजांची अवतार कार्य विषयी आणखी एक गोष्ट सांगणार आहे। आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही गोष्ट नक्कीच आवडेल। तर ऐकूया महाराजांचा 47वा अवतार कार्य। लख्याची गोष्ट। गूळ खातो माका देत नाही। श्री स्वामी समर्थ वेदांती गृहस्थाबरोबर ज्याप्रमाणे वेदांतील गुजगोष्टींवर बोलत तसेच अशिक्षितालाही समजेल अशा प्रकारे त्याच्या भाषेतही तितक्याच सहजपणे बोलत। अशीच एकदा मोठी गंमत झाली। वर्ष 1870 मध्ये मुंबईहून स्वामी सुतांचे मठातून श्री ब्रह्मचारी बाबा हे काही बालू लोकांना बरोबर घेऊन महाराजांचे दर्शनास अक्कलकोटला आले। दर्शन घेऊन ब्रह्मचारी बाबा स्वयंपाकास लागले। त्यावेळी श्रींची स्वारी चोळाप्पाचे मठात होती। स्वयंपाक करता करता डब्यात गूळ नाही हे लक्षात येताच त्यांनी लखू नावाच्या बाल्यास एक दिडकी देऊन बाजारातून गूळ आणण्यास पाठविले। त्यावेळी काही बालूमंडळी चोळाप्पाच्या मठातच समर्थांपाशी बसली होती। थोड्या वेळाने स्वामी समर्थ त्यांच्या भाषेत म्हणाले, लखो दुष्टा गूळ खाता माका देत नाय असे म्हणून ते हु 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 करून मोठ्याने रडू लागले। तेव्हा त्यांच्यातील भगवान येशी मांजरेकर नावाचा बाल्या चटकन उठून बाजाराकडे गेला। तेव्हा त्याला वाटेतच लख्या भेटला। त्याच्या तोंडात गुळाचा खडा दिसत होता। ते पाहून भगवान त्याच्यावर ओरडून म्हणाला, अरे मूर्खा, महाराजांकरता आणलेला गूळ तू का खातोस? तिकडे महाराज तुझ्या नावाने ओरडत आहे। लखू घाबरून गेला व पळत जाऊन महाराजांच्या चरणी लागला। अंतर्ज्ञानी स्वामी समर्थांनी लखूचा खादाडपणा उघडकीस आणला। हे तर झालेच, पण कोकणातील बालू लोकांची भाषा ते केव्हा शिकले हे स्वामीच जाणे। अशी होती स्वामींची अगम्य लीला। इतिश्री महाराजांच्या अवतार कार्य विषयी 47वी गोष्ट संपूर्ण। शुभम भवन्तु।